आपल्या देशात भारतीय राज्यघटना धोक्यात आलेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारा प्रदेश आहे। या महाराष्ट्रामध्ये संप्रदाय व मनुवादी विचारसरणीचे सरकार या महाराष्ट्रात येता कामा नये म्हणून आम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागली, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव यांनी संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानाअंतर्गत प्रबोधन करत असताना एशियन न्यूज चॅनलवर आपले मत व्यक्त केले। या प्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सूरज झुरमुरे, प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी, संविधान बचाव संघर्ष समिती भंडाऱ्याचे अध्यक्ष रोशन जांभूळकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भंडाऱ्याचे जिल्हा संघटक डीजी रंगारी, जिल्हा अध्यक्ष मदन बांडेभुचे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानचंद जांभूळकर, जिल्हा सचिव मूलचंद कुकडे, प्राध्यापक अशोक गायधने, महिला अध्यक्ष प्रियताई शहारे, कीर्ती गणवीर, सदानंद इल्मे व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। मी भंडारा या ठिकाणी आहे। भंडारा येथे इंद्रलोक सभागृहामध्ये संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या उपक्रमांतर्गत राजकीय विश्लेषक व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव आपल्यासोबत आहेत। सर, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मला सांगा की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये 43 वर्ष आपण काम केलेलं आहे, त्यामागून प्रबोधन आणि भांडाफोडसुद्धा झालेलं आहे। अचानकच आपली राजकीय भूमिका काय बदलली, का बरं बदलवण्यात आली असं लोकांचं मत आहे, काय सांगा? खरं म्हणजे राजकीय भूमिका प्रत्येक सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्ता घेतच असतो। तो राजकीय भूमिका घेऊनच आपलं काम करत असतो। जास्तीत जास्त तुम्ही म्हणू शकता की यापूर्वी मी निवडणुकीच्या राजकारणामध्ये भाग घेतला नाही, यावेळेस निवडणुकीच्या राजकारणात कसा भाग घेतात, याला निवडून द्या त्याला निवडून देऊ नका असं कसं सांगतात, हे काम मी पूर्वी केलेलं आहे। ज्यावेळेस इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली होती त्यावेळेस इमर्जन्सीला मी विरोध केला, जेलमध्ये गेलो, 10 महिने काढले। त्यावेळेस तर मी खरं म्हणजे विद्यार्थी होतो, माझं अख्खं करिअर समोर होतं आणि त्यावेळेससुद्धा तो विरोध केला। जेलमधून सुटल्यानंतर जेव्हा या जनता पार्टीच्या निवडणुका होत्या, ते जनता पार्टीला मी निवडून आणलं त्या काळामध्ये। 77च्या निवडणुका, 78च्या विधानसभेच्या निवडणुका, त्यानंतर नगर परिषदेच्या निवडणुका, या पद्धतीनं त्याही काळामध्ये मी दणकून जनता पार्टीचा प्रचार केलेला आहे। केवळ प्रचार केला असं नाही, जनता पार्टीचं गठन करण्यामध्येही माझा वाटा राहिलेला आहे। तर त्यावेळेस ती गरज होती लोकशाही वाचवण्याकरता, त्यावेळेस ती भूमिका घेतली होती। आज संपूर्ण आपली राज्यघटनाच धोक्यात आलेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे। इंदिरा गांधींनी तर केवळ फक्त आमच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणली होती, बाकी असं काहीही केलेलं नव्हतं की ज्याच्यामुळे राज्यघटना धोक्यात येईल असं वाटेल। त्या आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे लोकसभेच्या आधीपासूनच मी या पद्धतीनं प्रचार करतो आहे। लोकसभेमध्येही 36 सभा विदर्भामध्ये घेतल्या, ज्या 8 मतदारसंघामध्ये त्या सभा घेतल्या त्यापैकी 7 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी निवडून आलेली आहे। त्यामुळे त्याचा परिणाम होतो, लोक त्याचा दखल घेतात, त्या पद्धतीनं स्वतःमध्ये बदल करतात असं लक्षात येतं आणि त्यामुळेच आज देशामध्ये पुन्हा हुकुमशाही निर्माण होऊ शकली नाही। BJPला आपण 240वर रोखू शकतो। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आणि बंगालचा त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे, महाराष्ट्रात त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा वाटा आहे। त्यामुळे हा वाटा महाराष्ट्राने उचललेला आहे, कारण महाराष्ट्र हा प्रामुख्यानं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हे पुरोगामी विचार टिकवणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून सांप्रदायिक विचारसरणीचे लोक, मनुवादी लोक यांचं सरकार टिकता कामा नये। हे जे समतावादी लोक आहेत, माणसाला माणूस म्हणून सन्मान द्यावा असं ज्यांना वाटतं आहे, त्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की या मनुवादी विचारसरणीच्या आणि सांप्रदायवादी विचारसरणीच्या लोकांना आपण हाताळलं पाहिजे। मी डीजी रंगारी, संपादक एशियन न्यूज चॅनल। आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी साहेब, जे प्राध्यापक श्याम मानव यांच्या संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानामध्ये ते सहभागी आहेत आणि ते आपल्यासोबत जुळलेले आहेत। आपण सरळ त्यांच्याकडे जाऊया आणि या विषयावर आपण चर्चा करूया। एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे साहेब। नमस्कार। आपण श्याम मानव यांच्या या संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या उपक्रमांतर्गत आपण सहभागी झालेले आहात। मला आपल्याला असा प्रश्न करायचा आहे की संविधान धोक्यात आहे का, आणि संविधान धोक्यात आहे असं आपल्याला काय वाटते, काय सांगाल, आपलं काय मत आहे? खरं म्हणजे आपल्या चॅनलचं मी या प्रसंगी
आभार व्यक्त करेन, अभिनंदन करेन की आपण या विषयावरती विशेष करून आज चर्चा घडवून आणत आहात. खरं म्हणजे आपला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की संविधान धोक्यात आहे आणि त्याच्यामुळे देश धोक्यात आहे, महाराष्ट्र धोक्यात आहे असं आपल्याला का वाटते. खरं म्हणजे हे मलाच वाटत नाही आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक विचारवंतांना, जे लोक विचार करू शकतात, ज्यांना देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थितीची जाण आहे, असं सर्व लोकांना वाटते आहे की आपलं संविधान धोक्यात आहे आणि संविधान धोक्यात असल्यामुळे देश धोक्यात आहे आणि महाराष्ट्र धोक्यात आहे. हे साहजिकच झालेलं आहे. खरं म्हणजे भारताचं संविधान जे आपल्याला 1950 पासून लागू झालं, त्यापूर्वीची स्थिती फार वाईट होती आपल्याकडे. त्यामुळे या संविधानाने इथल्या भारतीय माणसाला काय दिलं हे अधिक महत्त्वाचं आहे. या संविधानाने भारतीय माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. मुळात पहिले मी तर एक आदिवासी समुदायातून आलेलो घटक आहे. आदिवासींना या देशामध्ये नागरिक सुद्धा मानलं जात नव्हतं. या संविधानाने आम्हाला नागरिक बनवलं मुळात. आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या देशामध्ये नव्हता खरं म्हणजे पूर्वी. ते या संविधानाने आम्हाला बहाल केला. आणि या संविधानामुळे या देशामध्ये अत्यंत मागासलेले जे काही समाज होता त्यांचा विकास करण्याचा एक सूत्र या संविधानाने दिलं. त्याच्यापूर्वी असा विचार कुणीही केलेला नव्हता. आणि तो विचार या देशामध्ये संविधान निर्माते जी लोक होती, बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा गांधी असेल, तुमचा पंडित जवाहरलाल नेहरू असतील, किंवा त्या काळामध्ये जे 296 लोक त्या संविधान सभेमध्ये निवडून गेले होते, या सर्वांचं योगदान त्यामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान फार मोठं आहे त्यामध्ये. आणि म्हणून या संविधानाने आम्हाला एवढं काही प्रगतीचा मार्ग दिलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की हे संविधान वाचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आतापर्यंत हा धोकाही आम्हाला जाणवत नव्हता. पण जसं 2014 पासून हे एक सरकार आलं, या सरकारने लोकांना खोटे नाट्या गोष्टी सांगून हे सरकार आलं आणि 2014 पासून म्हणजे महायुतीचं सरकार आलं. आणि या सरकारने हे ठरवलं की खरं म्हणजे हे संविधानच आपल्या विरोधी आहे, संविधान बदललं पाहिजे. हे का असं आम्ही म्हणतोय, कारण संविधान जेव्हा आपल्याकडे लागू झालं 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, तेव्हा या देशातल्या संघ नावाची एक संस्था आहे, RSS आपण ज्याला म्हणतो, त्यांच्या तेव्हाच्या वळवलकर नावाचे जे त्यांचे गुरुजी होते, सरसंघचालक होते, आणि तेव्हा असा नारा दिला होता की हे संविधान आमचं नाही, हे संविधान हे पाश्चात्यांचं संविधान आमच्यावर लादलेलं आहे. आणि हे संविधान आम्ही मान्यही केलं असतं. हे संविधान जर कुणी एखाद्या आमच्या ऋषी मुनींनी लिहिलं असतं, म्हणजे एकंदरीत स्पष्ट सांगायचं, जानवेधारी किंवा सेंधीवाल्यांनी लिहिलं असतं तर आम्ही ते स्वीकारलं असतं. जसं त्यांनी मनुस्मृती स्वीकारली त्या पद्धतीनं ते आम्ही स्वीकारलं असतं. दुसरी गोष्ट, त्यांचे दुसरे एक सरसंघचालक होते शेषाद्री नावाचे, आणि या शेषाद्रीचं स्टेटमेंट अतिशय घातक आहे. ते तेव्हा असं म्हणाले होते सरसंघचालक असताना की संविधान हे उत्तम आहे, चांगलं आहे, पण आम्ही स्वीकारणार नाही. म्हणजे चांगली गोष्ट असूनही ते स्वीकारणार नाही असं म्हणतात. का तर त्याने सांगितलं की म्हणजे गंगेचं पाणी किती पवित्र असलं, त्यानं उदाहरण दिलं, गंगेचं पाणी किती पवित्र असलं तरी ते गटारातून आलं तर आम्ही स्वीकारणार आहोत. म्हणजे त्यांनी संविधान निर्मात्याला काय म्हटलं, गटार म्हटलं. म्हणजे संविधानाबद्दलची त्यांची भूमिका, संघवाल्यांची भूमिका हे अतिशय स्पष्ट आहे. आणि भारतीय जनता पार्टी किंवा युती त्यांच्यासोबत आहे, हे त्यांचीच पिलावड आहे, त्यांचेच सगळे करते धरते आहेत. आणि म्हणून त्यांच्याच विचाराने हे सगळं चालते. आणि आता जेव्हा त्यांना असं वाटलं 2014ला ते आले, या संविधानाच्या भरोशावर सत्तेमध्ये आले, आणि मग त्यांना वाटायला लागलं की आता आपण बहुमतात, अधिक बहुमतामध्ये आलो, ते सहज संविधान बदलता येईल
आणि म्हणून त्यांनी मागच्या या लोकसभेच्या मध्ये ते नारा दिला होता, अब की बार 400 पार. आणि 400 पार म्हटल्याबरोबर त्यांच्या पोटातलं बाहेर आलं. त्यातले अनेक नेते भाजपाचे, अनेक कार्यकर्ते म्हणायला लागले की आम्हाला 400 पार कशाला पाहिजे, तर आम्हाला संविधान बदलायचं आहे. म्हणजे आपण म्हणत नाही संविधान बदलायचं आहे, त्यानेच घोषणा केल्या. आणि मग ज्या असं वाटते, ज्या लोकांना वाटायला लागलं की संविधानामुळे हा देश सुरक्षित आहे, संविधानामध्ये या देशामध्ये समता आहे, बंधुता आहे, न्याय आहे, प्रगतीचा मार्ग या संविधानामुळे आहे. आणि असं जर संविधान बदललं आणि पुन्हा मनुस्मृतीसारखं राज्य या देशामध्ये आलं तर आमच्या बहुजन जनता जी आहे त्यांचं काय होणार. आणि म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं की जर संविधान वाचवायचं असेल तर संविधान वाचवणाऱ्या विचाराच्या माणसांचं सरकार या देशामध्ये असलं पाहिजे, की संविधान विरोधी लोकांचं सरकार असता कामा नये. आणि म्हणून आम्ही प्राध्यापक श्याम मानव आणि असे अनेक विचारवंत लोक यांनी हे ठरवलं की जर अशा काळामध्ये देश जर धोक्यामध्ये असेल तर आपण घरी राहून कसं चालेल, घरी बसून कसं चालेल. आणि म्हणून ते बाहेर निघाले आणि जनतेला समजावून सांगत आहेत की बाबा रे, हे संविधान अशा लोकांच्या हातामध्ये द्या की ते संविधान सुरक्षित राहील. कारण असं संविधान हजारो वर्षानंतर बनते, इतकं चांगलं आणि सुंदर संविधान आहे. आणि म्हणून हे संविधान टिकलं पाहिजे. आणि हे संविधान टिकलं तर देश टिकणार आहे. कारण या संविधानात का तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले होते, कारण नेहरूने एक वाक्यामध्ये म्हटलं होतं की फर्स्ट आय एम इंडियन अँड सेकंड महाराष्ट्रीयन, उत्तर प्रदेशियन जे काही राज्य आहे त्यांचं, असं ते म्हणाले होते. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते हे वाक्य चुकीचं आहे. आम्ही फर्स्ट आय एम इंडियन आणि लास्ट आय एम इंडियन. म्हणजे संविधानामुळे पूर्ण भारत हा एक संघ ठेवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे. आणि म्हणून असं संविधान माणसाच्या प्रगतीचं, माणसाला माणूस म्हणणारं, न्याय देणारं हे संविधान वाचलं पाहिजे. आणि वाचवणाऱ्याच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे, कारण संविधान वाचवण्याचं काम सत्ता करत असते. आणि मग सत्ता अशा लोकांच्या हातात दिली पाहिजे की ज्यामुळे संविधान वाचेल. आणि संविधान वाचलं तर देश वाचेल, देशातली जनता वाचेल, देश प्रगतीपथावर जाईल. म्हणून हे अभियान प्राध्यापक श्याम मानव असतील, बाकीचे कार्यकर्ते, नेता मंडळी असतील, या लोकांनी पुढाकार घेऊन ही जनतेमध्ये जात आहेत. जे सुरेशजी झुरमुरे यांनी या भागामध्ये पुढाकार घेतला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विशेषतः हा एक विडा उचललेला आहे. या देशातलं संविधान वाचवण्याकरता आपण लोकांना जागृत करूया. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये काल पवनेला कार्यक्रम झाला, आज भंडाऱ्यामध्ये आहे, उद्या तुमसरला आहे, परवा देवरीला आहे, त्याच्यानंतर धुळा, नंदुरबार, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झालेले आहे. अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढतोय आणि लोकांना जागवण्याचं काम करतोय. असा एक प्रोग्राम सातत्यानं सुरू आहे. याबद्दल आपण सुद्धा जनतेची जागृती करावी, आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना जागवावं, लोकांना संविधानाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करावं, एवढी मी आपल्याला विनंती करतो. आपल्यासोबत आहेत सुरेश झुरमुरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व संविधान बचाव महाराष्ट्र बचाव अभियानाचे संयोजक आहेत. सर, याचे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मला हे सांगा की बाबा, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहात आणि आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य जोमाने आणि चांगले श्याम मानवसोबत करत आहात. परंतु अचानकच एक संविधान बचाव महाराष्ट्र बचाव हा एक राजकीय जो उपक्रम आहे की बाबा संविधान मानणाऱ्यांच्या हातात सत्ता गेली पाहिजे, हा जो उपक्रम आपण राबवतात, आपण हा उपक्रम का राबवतात, कसे काय वळले तुम्ही या उपक्रमाकडे? धन्यवाद आपल्या चॅनलचा. एक चांगला प्रश्न आपण उपस्थित केला. ही चळवळ, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ही चळवळ गेल्या 43 वर्षापासून केवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रात लगत अनेक राज्यांमध्ये प्राध्यापक श्याम मानव यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे. हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर जे ढोंग शोषण केलं जातं त्या विरोधात ही चळवळ काम करते. सोबतच आमचा उद्देश आहे की या व्यवस्थेमध्ये एक बंधुता
समानता, स्वातंत्र्य, समता हा निर्माण करणारा समाज निर्माण व्हावा, आणि हे आम्ही करत असताना संविधानाच्या चाकोरीतून हे सातत्यानं आम्ही काम करत आहोत. हा उद्देश ठेवून एक काम करत असताना आज संविधान आपलं धोक्यात आलेलं आहे. हे 43 वर्षाच्या चळवळीच्या इतिहासामध्ये अनेकदा असा संघर्ष व्हायचा की बुवा बाबा तांत्रिक मांत्रिक ज्योतिषी फलज्योतिषी हे जेव्हा सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक करतात आणि या विरोधामध्ये एक सशक्त कायदा व्हावा म्हणून 2013ला या कायदा निर्माण करण्यासाठी अतिशय मोलाचं योगदान आहे, बलिदान सुद्धा त्यासाठी झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्राध्यापक श्याम मानव यांचं मोलाचं योगदान आहे. 2013ला आपल्याला सर्वांना माहित आहे की पहिला हा या देशातला जादूटोणा विरोधी कायदा संमत झाला. त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाकडे हा कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. 12 ऑगस्ट 2014ला एक समिती स्थापन झाली ज्याला PIMC प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग कमिटी, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती त्याचं नाव आहे. हा सामाजिक विभागाच्या अंतर्गत हा उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे हा प्रयत्न झाला आणि त्याचा एक आराखडा तयार केला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक न्याय विभागाकडे तो सुपूर्द केला. त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे सामाजिक न्याय मंत्री असतात, कॅबिनेट मंत्री. त्याचे उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात आणि सह अध्यक्ष म्हणून प्राध्यापक श्याम मानव यांची नेमणूक झाली. आणि त्या ठिकाणी अनेक विविध सेक्रेटरी दर्जाचे पदात त्या ठिकाणी ते सदस्य आहेत. त्याचे पदसिद्ध सचिव हे कमिशनर आहे, सामाजिक न्याय विभागाचे कमिशनर, आणि त्याचा मी एक 2014 पासून जेव्हापासून ही समिती निर्माण झाली त्याचा एक सदस्य आहे. आम्ही तो आराखडा दिल्यानंतर त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेस या सरकारने तो कायदा राबवण्याकरता आमच्या विनंतीवरून आम्ही 3 कार्यशाळा घेतल्या, वक्ता प्रशिक्षण शिबिर घेतले, 40 पोलीस ट्रेनिंग घेतले आणि संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या हा जादूटोणा विरोधी कायदा पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. 500 शाळा महाविद्यालयामध्ये ते जादूटोणा विरोधी कायदा पोहोचवण्याचं काम केलं. असं असताना नंतर सरकार बदललं 2014ला. देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं, म्हणजे वेगळ्या विचाराचं सरकार आलं. आम्ही अनेक प्रयत्न केले. श्याम मानवांनी संपूर्ण कायदा पोहोचवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केला. हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण खरा उद्देश या चळवळीचा लोकांचे जीव वाचवणे हा असताना हा कायदा कुठे न राबवला पाहिजे, लोक अवेअरनेस नाही आला पाहिजे. या पद्धतीने या शासनाने कुठेही त्याला मदत केली नाही, सहकार्य केलं नाही. म्हणजे एकीकडे ज्या जनतेच्या हिताचे काम आहे असे हे सरकार करून देण्यासाठी कटिबद्ध नाही. त्यांना अजूनही दैववाद, मनुस्मृती, संविधानाची जाण नसल्या पद्धतीने ते वागण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाला अंधश्रद्धेमध्ये सातत्याने ढकलण्याचा या शासनाचा हेतू हा सिद्ध झाला. पुन्हा सरकार बदललं. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री झाले, ते सरकार आलं. त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा होते, त्याही वेळेस हा प्रस्ताव केला. त्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत हा कायदा राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले आणि मंजुरी दिली. काही अमाऊंट सामाजिक न्याय विभागाने मंजूर केली. असं असताना सुद्धा कायदा राबवून त्यानंतर अचानक सगळं फोडाफोडीचं राजकारण झालं, सरकार बदललं, पुन्हा हा कायदा राबवण्याकरता तसंच थांबला. म्हणजे या शासनाला संविधानाची जाण नाही आणि लोकांना अवेअरनेस येऊ नये, अजूनही मनस्मृती, दैववाद या व्यवस्थेमध्ये कायम राहा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संविधान वाचला हा देश वाचेल, कारण ज्या आधारावर हा समाज टिकला पाहिजे, समाज टिकलेला आहे. आणि म्हणून शेवटी आम्हाला अशी भूमिका घ्यावी लागली की बा आता अब नाही तो कब नाही, हे सरकार बदललं पाहिजे. म्हणून यापूर्वी संपूर्ण देशामध्ये आम्ही तो प्रयत्न केला. 36 जाहीर सभा घेतल्या आणि आता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि आता हे अभियान घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्ह्यामध्ये सभा झाल्या आणि आता काल पवनीला सभा झाली, आज भंडाऱ्याला आहे, उद्या तुमसरला आहे, परवा देवरीला आहे. नंतर आम्ही पुन्हा अमरावती जिल्हा, तिकडे बुलढाणा जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणार आहोत.
जळगाव, चाळीसगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक अशा सभा पुन्हा लागलेल्या आहेत आणि सातत्याने संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत आणि लोकांना खऱ्या अर्थानं हे संविधान वाचलं पाहिजे, हा महाराष्ट्र वाचला पाहिजे, लोकांचे जीव वाचले पाहिजे, यासाठी आता आम्ही कटिबद्ध झालेलो आहोत. आणि म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम खऱ्या अर्थानं संविधान वाचवण्या, संविधानाच्या चाकुरीतून काम करत असताना संविधानात वाचलं नसेल तर तुम्ही कसे काय वाचाल. आणि तुम्हाला सगळ्या माहीत आहे की धीरेंद्र शास्त्रीचं प्रकरण नागपुरात एवढं मोठं प्रकरण झालं आणि तो असं म्हणतो की त्याचाच भक्त एक जेव्हा नमस्कार करायला येतो, मुझे छूना नहीं, हम ब्राह्मण आहे, तुम अछूत हो. म्हणजे अजूनही वर्णव्यवस्था याला कायम ठेवायची आणि त्याला जागोजागी फिरवण्याचं काम, गावोगावी फिरवण्याचं काम हे सरकार करते आहे. सध्याचं युती सरकारचे लोक करते आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्याच्यावर कारवाई होऊ देत नाही. जर असं असेल तर संविधान वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो पाहिजे. म्हणून श्याम मानव सरांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहोत आणि आता संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव घेऊन हे अभियान घेऊन आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत. हे आमच्या खऱ्या अर्थाने हे आमच्या कामाची